चला अनिल शेठ आपण सुद्धा यावा. तर श्रीमान अनिल शेठ चिकनकर छोटा उद्योगपती त्यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन आमच्या या स्पर्धेला आलंय. त्यांचा सदिच्छा सन्मान होत असताना चला आता सामना लगेच सुरू होईल. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली टीम सिद्धी करवले संघाने. तर सामना लगेच सुरू होईल. त्याचबरोबर विजय कोळेकर कापरी सिद्धी पाजे संघाचे कॅप्टन आपण मंचावरती यावा. आपला या साल्यात स्वागत आहे आपला. तर सामना सुरू होता. या खेळाचं पहिलं सत्र पुन्हा एकदा सौरभ पाटील यांच्याकडे जातोय आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. ₹1,500 डोनेशन या स्पर्धेत तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महेश बुधाजी पाटील यांच्याकडनं ₹2,000 डोनेशन तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅलो थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. थँक्यू सो मच सोनी वांकर. पुन्हा तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्पर्धा एन्जॉय करणार स्वर्गीय लहू शेठ बाडी स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सेकंड राऊंडची पहिली मॅच गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल उडवला इनफिटच्या वरनं चालला बॉल फिल्डर धावतोय सौरभ भोईर. त्याला अपयश. मिड ऑफ वरनं सरळ तुम्ही मिड ऑन वरनं आला होता लॉंग ऑनला जेल पर्यंत नजर होती. शेवट त्याला अपयश आलं. या बॉलवरती 2 खेळला सुरुवात केली आहे नयन आणि पांडुरंगा. तुम्ही पांड्याला पाहताय. सौरभला आम्ही नेहमी सलामीला पाहतो. आज थोडा तो अनफिल्ड आहे. आजारी असल्याच्या कारणामुळे तो हॅलो 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 वाईकचिक हॅलो 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 षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. जेलची शक्यता. फिल्डर सौरभ पुन्हा एकदा संधी बनली आहे. पकडलाय जेल. संपला मैदानावरती. नयन पाटीलचा खेळ. नयनची केली संपुष्टात. पहिला धक्का टीम ऋत्वी 11 सिद्धी करवले. नयन नाराज. आज पहिल्या मॅच मध्ये 0 वरती. आता 2 धावेचं ज्यानं योगदान दिलं. सेकंड राऊंडची पहिली मॅच सिद्धी करवलेल्या टीमला नक्कीच नितलासला खेळासाठी जायचं. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट होते. याच्यानंतर ऍडजस्टमेंट आपण करणार नाही आहोत याची देखील लक्षात घ्या. जैदा झालाय नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. फटका चांगला इनफिटच्या वर एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डर धावतोय पण बॉल वेगानं सीमा पार. आल्या पहिला तडाखा. चौकार 4.
टॉपिक स्ट्रोक. इथे रनआउटची संधी गरज होती का कॉल दिला नाही आणि अर्ध्या पिच वरती आला. विकेट कीपर त्याचं काम पूर्ण रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळती आहे जयदासची. आणि दुसऱ्या धक्का लागला. धावा फलकावरती तुम्ही 6 पाहताय. किरण तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. काही टिप्स ते आम्हाला देखील देतील कारण की जिम ट्रेनर देखील आहेत ते. तुम्ही त्याला पाहता. देवेशला देखील तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटने खेचला. जेलची शक्यता पकडलाय. जेल संपला. बॅट्समनचा खेळ. विकेटचं पतन. धक्के बे धक्का. आणखीन एक विकेटचं पतन. या नरेश व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिद्धी गरवले संघ तुम्ही पाहता. विकेट लवकर गेली. सौरभ अजूनही मैदानामध्ये आला नाही कारण की याचंच कारण तो थोडा अनफिट आहे. थोडा आजारी असल्याच्यामुळे तो देखील आता या मॅचमध्ये उतरला नाही. नक्कीच त्याची बॅटिंग देखील आता पाहायला भेटेल तुम्हाला या मॅचमध्ये. सिद्धी गरवले म्हटलं आमचे समालोचन मित्र योगीजी मडवी सर असतील, आदिजी पाटील असतील, त्यांचं देखील स्वागत करू. बॅट्समॅनला काढा. बॉल फर्स्ट स्लिपला गॅदर करण्यात आलं. या बॉलवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 7 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता गुरुदास भुईर. कित्येक वर्ष नारिवलीसाठी त्यानं दिल्यात. चांगला क्रिकेटर आहे. जबरदस्त अष्टपैलू आहे. जर गुरुदास सोडला तर पूर्णपणे आपण अपकमिंग स्टार यंगस्टार देखील तुम्ही पाहतो या संघामध्ये. रामकृष्ण देखील आम्ही पाहिलं. तो देखील लेजंड आहे आणि त्याला देखील आम्ही खेळताना नारिवलीसाठी प्रतिनिधित्व करताना पाहिलं. जयदास जबरदस्त असतो पहिले. अजूनही 30 मात्र 23 तरणार त्याची गोलंदाजी व्हेरिएशन या गोष्टी तेजसकडे आहे. तुम्ही पाहताय गुरुदासकडे आहेत. आणि फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या पुढे जातोय 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डरला बीट करून मिड विकेट सीमा पार. स्वप्नील पाटीलचा पहिला दर्जेदार चौकार. ज्यानं रायरेश्वराच्या किल्ल्यावरती ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं असा राजा शिवछत्रपतींचं हे गुणगुणणारं संगीत आज देखील आपली आई बहिणी ज्याच्यामध्ये सुरक्षित आहे. आणि हे संगीत तुम्ही पाहता. आता देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लहान लहान मुलीवरती बलात्कार होतात. जिला काहीच अजून कळत नाही तिच्यावरती करतात. आणि अशा नराधामांना फाशी दिलीच पाहिजे खऱ्या अर्थानं. पण ज्यानं केलंय त्याला देखील आई बहीण असेल अशा गोष्टी. पण आज महाराज हवा आहे. पण महाराज जर असते तर त्यांच्याकडनं हे त्यांना बघितलं गेलं नसतं. बॉल चला तुम्ही स्क्वेअर लेगला पाहता. फिल्डर वेगानं आला. तोपर्यंत
या बॉलवरती मिळतीये फक्त एक धाव. या महाराष्ट्रामध्ये या मातीमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं, ज्यांना अवघ्या 50 वर्ष जंगला कसं जगावं, त्यानं आई बहिणींची नक्कीच त्यानं संरक्षण केलं. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा बलात्कार होतात, अशा नराधमांना फाशी दिली पाहिजे. आपण महाराष्ट्राचा गर्व, हिंदुत्वाचा गर्व आहे, पण आपण हिंदुत्वच असून देखील या छोट्या छोट्या मुलींवरती, लहान बालकांवरती जर बलात्कार करताय तर आपण हिंदू कसले मित्रांनो? हिंदू आहे त्या महाराजांच्या महाराष्ट्रात बलात्कार होतं म्हणजे हे महाराष्ट्राचं स्वराज्य नव्हे असं असं कधी कधी वाटतंय. तुम्ही धावा फलकावरती पाहता 13 या आकड्यावरती हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. समोर तुम्ही फलंदाज पाहता पांडुरंगला, एक जबरदस्त पांडुरंग आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे ज्याच्या बॅटमध्ये मी कित्येक वेळेला षटकार पाहिलेत. गती कमी हलवा, बॅटने खिचला, बॉल चला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ, तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 14 या आकड्यावरती गुणलेखाच्या भूमिकेत विघ्नेश आमच्या सोबत आहेत. विघ्नेश पाटील, जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहता, त्यांच्या आजोबाच्या नावाने ही स्पर्धा. खूप मेहनत, विघ्नेश असो, सर्वेश असो, देवेश असो, मॉडेल आहे देवेशची आम्ही नक्कीच गेल्या वर्षी देखील चर्चा केली आणि बॉडी फिटनेस देखील त्याचा पाहाल. आणि त्यांचे अर्थातच हे आजोबाच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही स्वर्गीय लहूशेठ पाटील मध्ये जेवढे प्रेक्षक आम्हाला पाहतात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. दुसरं 12 बॉलचा खेळ संपला गेला आणि 12 बॉलमध्ये धावा अवघ्या स्कोरबोर्ड वरती 14 आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत दुपारचं सत्र डीजेला दिवस संधी डीजे आमचे ऑपरेटर राहुल एक जबरदस्त धून त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. पाटील असतील, चांगलं धून. पाण्याला किती महत्व आहे या आपल्या तुम्ही पाहता कवी राजा बडे असतील, संगीत श्रीनिवास काळे, त्यानंतर गायक शाहीर साबळे यानं हे गायलेलं ते संगीत ज्याच्यामध्ये पाण्याला किती महत्व आहे. पाण्याविना माणूस नाही आणि तुम्ही 1 महिना पाण्या वाचून जिवंत राहू शकतात याचं संगीत हे आपल्या जय जय महाराष्ट्रामध्ये पाण्याचं देखील वर्णन केलं आहे. आणि डीजेच्या माध्यमातून ते संगीत पाणी किती महत्वाचं आहे. रेवा भरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाने पाणी भरती मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टाराया यमुनेचा पाणी पाजा, बोला जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. पाण्याला किती महत्व आहे या संगीताच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. आणि लगेचच पाणी वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 15. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. मनोज पवार मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहता. स्क्वेअर लेगचे पंच आमच्यापर्यंत त्यांचं नाव अजून आलं देखील नाही. आमचे नारायण पाटील तुम्ही पाहता. व्यवस्थित बॅट वरती बॉल तुम्ही पाहता आला नाहीये. या बॉल वरती दुसरीचा प्रयत्न केला, रनआउटची संधी, फेकी नो स्ट्राईक आली असती. दिवसा धवळे इथे तुम्ही चोरी होताना पाहिली, ती चोरी झाली आहे धावेंची. म्हणजे 2 धाव्याच्या न कळत चोरी झाली आपल्या सर्वांच्या समोर. 2 धावेची चोरी, 2 धावेने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरील रनसंख्या तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावपलकावरती
ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नितेश पाटील यांचे वडील नारायण पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. अर्धा बॅटनं केसला फटका, चांगला बॉल चाला, पहिला टप्पा घेत सीमेरेषेला छूमंतर आला पांडुरंगच्या बॅट मधनं हा चौकार 4. म्हणजे ध्यास, भगवाच म्हणजे आमचा प्रेम आणि अभ्यास. हे भगवा श्रीरामानं उचलला, तोच भगवा माझ्या महाराजानं उचलला. आणि या भगव्याला किती महत्व दिला जातो हिंदू संस्कृतीमध्ये हे ऐकणारा तुम्ही संगीत. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 22 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच जय हनुमान नितलास आणि आशिले दोन टीमचे कॅप्टन. इनिंग आम्ही लगेच टॉस करू. बघा लक्षात घ्या, आम्ही पॅनलाइज देखील दिलंय इनामपुरीला, तुम्हाला देखील देऊ. टॉस साठी लगेच उपस्थित राहा. नितलास संघाचा कॅप्टन आणि आशिले टीमचा कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. 22 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, पडल्यानंतर हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 22 वरती. 22 वरती गोलंदाज प्रणवला तुम्ही पाहताय, जबरदस्त तेज तर्रार गोलंदाज आहे. फटका चांगला, फिल्डर कोणताही नाही, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत लॉंग ऑफ सीमा पार आलाय चौकार. लाईन कराबा. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, एका धावेच्या बरोबरीनं 27 धावा धावफलकावरती. 40-45 जरी बनवल्या ना तर डिफेंड करताना सिद्धी करवलीची गोलंदाजी तुम्ही पाहिली आहे पहिल्या मॅच मध्ये. ही गोलंदाजी आमची ताकद आहे हे सांगत असताना सुयोग मडवीला कोड विसल व्हेरिएशन आहे. टर्न तुम्ही पहिला लेग ब्रेक जो टाकतोय ना अप्रतिने सुयोगचा, आणि तो तुम्ही पहिल्या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस बनवला, बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही उपस्थित आहेत तोपर्यंत मिळतीये एकच धाव. काय थ्रो आला, ॲक्युरेट थ्रो होता, रॉकेट थ्रो होता. फिल्डर तिथे तुम्ही पाहता आदित्यच्या माध्यमातून. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 28 डीज. पाडे स्मृती चषक 2025 आणि हे त्यांचं संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून गुणगुणत आहे या पूर्ण क्रीडा नगरीमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला सौरभ भोईर. सौरभ भोईर विकेट हॅट्रिक घेतली तर सागर आमचे ओमसाई एमटीसीचे आहेत सागर फराड यांच्याकडनं 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी सौरभ साठी पारितोषिक लावलाय. सौरभ एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे आणि एक आमचे जवळचे मित्र देखील आहेत. सौरभचं हे षटक खूप महत्वाचं आहे. डेडोरचं हनामारीचं हे षटक. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला चालला, पॉवर बॅक पॉवर झोन. पांडुरंगच्या बॅट मध्ये क्लास होता पांडुरंगचा. बॉल सीमाबाहेर ठोकलाय चौकार 4.
पांडुरंगच्या बॅट मध्ये तुम्ही बॅटिंग या मॅच मध्ये पाहतोय आणि त्याला दिलेलं जीवनदान महागात पडेल टीम नारिवलीला. तो षटकार मारू शकतोय, ती धमाक आहे या पांडुरंग मध्ये आणि त्याला दिलंय आता या मॅच मध्ये जीवनदान. षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स स्विच असते उद्ध्वस्त. दांडी दांडी गोल फलंदाज बाद. पाहताय हे विजय मुकादम याने हे गायलेले संगीत आमच्यावरती ते प्रेम आहे आणि तुम्ही पाहता विजय मुकादम यांचा देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. नितेश नारायण पाटील ग्रामपंचायत सरपंच बुर्दोल आहेत, यांच्याकडनं 2000 रुपये या नक्की डोनेशन. विकेट जपताना विजय मुकादम नक्कीच ते गेले होते, त्याने आमच्यावरती संगीत आम्हाला पाठवलं, आम्हाला माहिती देखील नव्हते. हे प्रेम आहे आमचं. नक्कीच विजय मुकादम यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून एक सिंगर आहेत डीजे मास्टरचं देखील स्वागत करू. आमचे राहुल असतील. धावपलकावरती 34. षटकातील काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. सौरभ बॅटिंग साठी आला, व्यवस्थित आला नाही. बॅट वरती बॉल मागे चालला, लेग बायच्या स्वरूपात एकच धाव. अनफिल्ड आहे, थोडा आजारी आहे. नक्कीच सौरभ आमची चर्चा देखील मगाशी केली. पहिल्या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करताना पाहिलं, त्याच्यानंतर तो 12 मॅनच्या स्वरूपात बसला कारण की थोडा आजारी आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आज देखील तो आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, संघर्षासाठी मैदानामध्ये उतरला. ही त्याहून खूप मोठी गोष्ट आहे. अनफिल्ड आहे थोडा आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय या बॉलवरती एकच धाव. बघा खेळाडू कक्ष प्लीज लक्षात असू द्या. रोशन दादा, खेळाडू कक्ष कशासाठी बनवला प्लीज, आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते ती आम्ही तुम्हाला देतोय. पांड्या प्लीज जरा सहकार्य करा मित्रांनो. तुम्ही देखील एक चांगले ऑर्गनायझर आहात, तुमची देखील स्पर्धा पार पडली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर बीट झालेत. या बॉलवरती मिळती आहे 1+1 वाईट च्या स्वरूपात. या धावा 2 आणि 2च्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 37 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये एखादा मोठा हिट सौरभच्या बॅटमधनं येईल का? जो सौरभ नेहमी सलामीला हेतू आहे तो आता आला 6व्या क्रमांकावरती. थांबला, उडवला, वॉट अँड वॉच, बिग 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 हिट. सौरभ पाटीलचा पहिला रॉकेट षटकारचा. सलामीला आला. आता 6व्या क्रमांकावरती अनफिल्ड आहे. आजारी असला तरी मी माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी, जिद्द चिकाटी या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. मी मारू शकतोय, करू शकतो. ठोकला हा षटकार. हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला. इथे रनआउटची संधी, विकेट मिळतीये आणि अशा रीतीनं पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती बनवल्या त्या मात्र 43. वरती दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत खेळाच्या उत्तरार्धामध्ये खेळतीये टीम सिद्धेकर्ली आणि नारिवली. आणि नारिवलीचाच एक जबरदस्त मराठीचा गोड आवाज आमचे सिनियर समालोचक जगदीशजी पाटील यांच्याकडे जाणार आहोत. आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी क्रिकेट संघ नारायणजी स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक ज्यांच्या वडिलांची मात्र आठवण करून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत ही प्रत्येकी स्पर्धा पोहोचवली जाते आणि याचं श्रेय बालचंद दादा असतील, आमचे सर्व त्यांचे नक्कीच बंधुतुल्य असतील, त्यांचे बंधू असतील. आणि कॉम्बॉक्स मध्ये इथे आपण जाऊयात लगेच. इथे
टॉस होतो नितलास आणि त्यांना फाईट करते आशिले या दोन टीम मध्ये आणि कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आमचे परम मित्र अर्थात सोनू बांगर यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सौरभ पाटील. व्हॉइस द्यायचा आहे, माईकला आवाज द्यायचा प्लीज. टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला असतील टीम नितलस टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी आशिले टीमचे कॅप्टन या ठिकाणी असतील. टॉस करण्यासाठी विनंती करतो नारखडे सरांना. आपण यापुढे जे मुख्याध्यापक आहेत आपण पाहतो गुरुकृपा विद्या मंदिर उसाडण्याचे नारखडे सर यांच्या शुभास या ठिकाणी करणार आपण टॉस या ठिकाणी या मॅचचा. नितलस विपक्ष गावदेवी आशिले अशी बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. एट्स इथं कॉल आणि टेल येतोय आणि या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे गावदेवी आशिले संघ. सरांना विनंती करतोय आपण बसून घ्यायचं सर, विनंती असेल आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय अर्षद, या ठिकाणी निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण कराल. 4 षटकांचे सामने आहेत त्या ठिकाणी. समोरचा संघ ज्याच्याशी तुमचा पहिल्यांदाच मला तर वाटते परिचय होतोय नितलेस संघ, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की जयन मन नितलास बरोबर पहिल्यांदा खेळतोय. संग्राम मिलन नितलास बरोबर आमची फाईट झालेली होती. येस, अनेक साऱ्या स्पर्धा आपण खेळत असता आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेलं तर ही स्पर्धा देखील मोठी आहे. या स्पर्धेमध्ये कोणते बदलाव असतील, नवीन चेहरे असतील की जो प्लेइंग 11 संघ खेळतो तुमचा तो असेल? नाही, काही तब्येतीच्या कारणामुळे आज राहुल फक्त अनुपस्थित आहे, बाकी सगळे आहे तेच आहे. येस, राहुलला थोडंसं या ठिकाणी दुखापतग्रस्त आहे त्यामुळे तो अनुपस्थित आहे आणि त्याच्याऐवजी एक नवीन खेळाडू एक नवीन चेहरा पाहायला मिळेल. त्यानंतर अजून एक शेवटचा प्रश्न असेल अर्षद, अनेक साऱ्या स्पर्धा आपण खेळत आलात, यावर्षी आपण पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा देखील स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक आपण खेळतात. भालचंद्रदादा पाटील आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगशील? स्पर्धा बोललं तर मी दादांचा विशेष प्रेम आहे माझ्यावर आणि दादांची स्पर्धा मी गावात असताना 2-3 वर्षापूर्वी खेळलो होतो. त्याच्यानंतर काय स्पर्धेचा खेळायचा योग आला नाही, पण यावर्षी योग आला आणि स्पर्धेमध्ये भरपूर चेंजेस आहेत. म्हणजे 0 पासून 100 पर्यंत जे चेंजेस असतात ते या स्पर्धेमध्ये झालेले आहेत आणि उत्तम आयोजन आहे दादांचं. थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असेल मॅचसाठी. हे होते नक्कीच गावदेवी आशिले टीमचे कॅप्टन. गावदेवी आशिले टीम ऑन द टॉस अँड देन डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. गोलंदाजी स्वीकारली आहे. लगेच वळणार आहोत आपण सन्मानाकडे. या ठिकाणी आपण सन्मान देखील केले जातील. गुरुकृपा विद्या मंदिर उसाडण्याचे मुख्याध्यापक सन्माननीय आदरणीय नारखडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक भालचंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना मायेची प्रेमाची उद्दाल शार, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन या ठिकाणी आपण नारखडे सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करतोय आमच्या व्यासपीठावरती. नारखडे सरांचा देखील सन्मान या ठिकाणी होत असताना आमच्या या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष आणि विशेष आभार मी व्यक्त करतोय. थँक्यू सर. त्यानंतर क्रिकेट प्रेमी या ठिकाणी शाहूदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. शाहूदादा पाटील आपण देखील आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय आमच्या स्पर्धेमध्ये. भालचंद्रदादा पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शाहूदादा पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान करावा. विद्यमान सामना जिथे सुरू आहे आणि सामना सुरू होईल या ऐकू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत, जोडले जात आहेत. व्हॉइस ऑफ नारिवली आमचे नक्कीच गुरुवर्य जगदीशजी पाटील ऑन मायक्रोफोन. थँक्यू. थँक्यू सो मच सोनू बांगर आणि थँक्यू सो मच सौरभ पाटील यांचा आवाज आज आपल्याला ऐका मिळेल सातत्याने या स्पर्धेमध्ये. गेम इज ऑन. पहिलाच बॉल नयन पाटील, फटका फसला होता, गॅप मधून जातोय चेंडू सीमा पार, पहिल्याच बॉल वरती चौकार. जर्सी, या जर्सीचे पुरस्कार ते आमचे नारिवली गावचे शाखा प्रमुख श्रीमान भरतशेठ भाऊ भोईर यांच्या वतीने ड्रेस कोड देण्यात आला. त्यांचा आपण आभार मानूया. सातत्याने ते या टीम समवेत टीमला लीड करत असतात. सर्वांचं मनापासून स्वागत. जातोय मैदानामध्ये पुन्हा एकदा नयन पाटील.
नजरनं पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर एकेरी धाव पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पाहतोय आपण नयनला पाहतोय. आदित्य गोरपेकर स्ट्राईक वरती. ओ फुलटॉस बॉल होता, फायदा उठू शकले नाहीये. चेंडू जातो या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. थोडेसे नयन इंजुरेट झाल्यात, कारण आज जर पाहिलं तर करवले आणि नारिवली सर्वाधिक संबंध, नात्याचे संबंध असणारे, प्रेमाचे संबंध असणारे गाव, आणि याच गावातून दोन्ही संघांच्या एकमेकांच्या अगेन्स्ट खेळणारे संघ आज आपल्याला मैदानामध्ये पाहा मिळतात. एकीकडे गुरुदास भोईर सारखा सिनियर खेळाडू आहे, दुसरीकडे अविनाश पाटील सारखा सिनियर खेळाडू या करवले टीम मध्ये. उडवण्याचा प्रयत्न, फटका, हलकसं अपील, पंचांना रेफर केलंय. मात्र लेग बिफोरचा अपील मेन पंचांकडे करायला पाहिजे आपण. स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला बाद देणार नाही आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा आपण. मनोज पवार अत्यंत चांगल्या पंचांची भूमिका साकारत असताना सातत्याने स्पर्धेमध्ये 4 दिवस आपण त्यांना पाहणार आहोत. नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर सलामीची जोडी मैदानामध्ये. भक्ती 11 गावदेवी नारिवली. अरुण गोरपेकर पुरस्कृत आज संघ आहे. फुल टॉस नाहीये. नयनच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. एकूण टार्गेट आहे, लक्ष आहे ते 44 टू विन. विनोद शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत. पृथ्वी 11 सिद्धी करवले. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम सिद्धी करवले संघाला. पुन्हा एकदा वाह, व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत इंटरेस्टिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. नयनला 2 चेंडू बीट केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक चौकार जरी आला असला तरी फक्त धावा आल्यात त्या 6. 44 लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. बिनबाद 6 गावदेवी नारिवली. इट्स वाईट. पहिला चेंडू होता मागच्या मॅच मध्ये. सुएगला मॅन ऑफ द मॅच मिळाले. अपकमिंग खेळाडू आहे. हे नवीन यंगस्टार मैदानावरती पाहा मिळतात. प्रत्येक संघामध्ये आता तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण नवीन खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा राहिला आहे. आणि यावेळेस सुद्धा सुयोग जगन मडवी यांना पाहतोय मैदानावरती. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीपिश कव्हरला. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे, मात्र नकार दिला जातोय. गुड थ्रो. अत्यंत चांगला थ्रो पाहायला मिळाला. एकच धावांसाठी संघर्ष करावा लागतोय भक्ती 11 गावदेवी नारिवली टीमला. 44 लक्ष होतं मागच्या मॅच मध्ये. 39 होतं. आता 44 लक्ष मैदानामध्ये पाहा मिळतं आपल्याला. 4 ओव्हरचे सामने आणि अशा स्थितीला पाहतोय. सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये खेळत असताना जो खेळ नेहमीच राहिलाय चांगला. 2 खेळाडू अपकमिंग यंगस्टर या खेळाडूंना पाहतोय. नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर जे नेहमीच चांगले स्टार्ट देत असतात, मात्र मागच्या काही चेंडूवरती बॅटला चेंडू आले नाही आहेत. त्यामुळे 3 चेंडू डॉट पहिल्या ओव्हरमध्ये गेले, जिथे 44 टार्गेट असताना पॉवर प्लेचं षटक होतं. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न आपला सुद्धा राहिला आहे, मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे सिद्धी करवले टीमची. ऑफ ड्राय पहा मिळतंय. चेंडू जमिनी लगत कार्पेट शॉट आणि मिसफील्ड झाले आणि मिसफील्डचं रूपांतर झालंय 2 धाब्याने. 3रे धाब्याचा कॉल होता यस नो आणि अखेरकार 2च धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. त्यामुळे कुठे का होईना आता 44 टार्गेट मैदानामध्ये अद्याप
मोठे पडके आले नाही आहेत. सिंगल डबल वरती काम चालवलं आहे. 101 हा त्यांचा पॅटर्न नंबर आहे. भरत शेठ भोईर थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होईल या ठिकाणी. दुसरे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत खेळल्यात. कॅचिटचा कॉल. गुड कॅच. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का. भक्ती 11 गावदेवी नारिवली संघाला. नयन पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. चांगली गोलंदाजी करत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहा मिळतो आपल्याला. पहिला विकेट मिळवला बंडाऊनचा खेळाडू सौरभ भोईर मैदानावरती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न नाहीये. वाईड बॉल. दुसरा चेंडू खराब फेकला जातोय. दिशेवरती कंट्रोल करावं लागेल गोलंदाजी करत असताना. जेवढा वेग आहे वेगापेक्षा आपल्याला कंट्रोल करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नुसता क्रिकेटमध्ये वेगाला महत्त्व नाही आहे. जर क्रिकेटमध्ये वेगाला जास्त महत्त्व असतं तर आज शोएब अख्तरच्या नावावरती सर्वाधिक विकेट झाले असते. कारण त्याच्याकडे वेग होता मात्र टप्पा नव्हता, दिशा नव्हती. त्यामुळे त्याची कारकिर्दी लवकर धोक्यात आली. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी नाही आहे. 2 चेंडू खराब फेकल्यात. 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात. मी अगोदरच सांगितलं की वेगावरती स्वार होण्यापेक्षा आपण दिशेवरती नियंत्रण करा, कंट्रोल करा. सी फॉर कंट्रोल. आपल्याला क्रिकेटचं अक्षर दाखवत असताना स्वतःवरती बॉडी बॅलन्स करणं फार महत्त्वाचं असतं आणि अशा वेळेला 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अद्याप फेकावे लागतील सोयग मडबीला. धाबा झाल्यात स्कोरबोर्डवरती सध्या 12. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका चांगला. स्टॅन्ड अँड डिलिव्हर. लॉंगॉनचा फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या भरून जात असताना पहिला दणदणी षटकार. टीम नारिवली संघाला एखाद्या मोठ्या पडक्याची कधीपासून एकेरी दुहेरी धाबा येत होता मात्र त्याच्यानंतर परिवर्तन करणं गरजेचं होतं. चौकार षटकारांची गरज होती. आज मात्र संदेश गोरपेकर नाही आहे त्यामुळे कुठे का होईना रामकृष्ण सुद्धा या मॅचमध्ये पाहायला मिळत नाही आहे. एक गोलंदाज फलंदाज नाही आहे. यावेळेस सौरभने काय केला, स्लो मोशनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, थोडा स्किड झाला आणि खेळपट्टीवरती पडला. त्यामुळे मागच्या चेंडूवरती षटकार, आताचा चेंडू डॉट. वापसी करत असताना टीम सिद्धी करवले संघ अद्याप 2 संघामध्ये तगडी फाईट झाली आहे. नेट टू नेट फाईट लढत असताना 2 संघ अद्याप एकही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत नाही आहे कारण सध्या 44 लक्ष्य आहे. मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी नाजूक अवस्था. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळल्यात. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे. फिल्डर दूरवरती आहेत मात्र एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकला. हा स्टँडर्ड पाहिजे तुमचा फिल्डिंगचा. जेव्हा आपण ग्राउंड फिल्डिंग करताना तेव्हा स्टँडर्डने फिल्डिंग करणं फार महत्त्वाचं असतं. 2 ओव्हरचा खेळ संपला. जेथे 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या 19 धाबा. आता 12 मध्ये 25 करायचे आहेत. 12 मध्ये 19 आल्यात. 12 मध्ये 25 ची गरज आहे. जो आस्किंग रन रेट होता तो आता 12 पेक्षा जास्त धावगती पाहायला मिळते. सुरुवातीला 10 पेक्षा कमी होती.
11ची होती आणि आता 12पेक्षा जास्त ही धावगती ठेवायची आहे टीम गावदेवी नारिवली संघाला. मात्र शेवटी क्रिकेट आहे, तिसरं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल. मात्र तिसरं षटक जर करवले संघाच्या बाजूने चांगलं आलं तर शेवटपर्यंत लढाई करू शकेल. मात्र या ओव्हरमध्ये जरा धावा आल्या तर गावदेवी नारिवली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हे तिसरं षटक सामन्याचं प्रतिबिंब. सौरभ भोईर आणि त्याच्या साथीला आज आदित्य गोरपेकर ज्याची बॅट टळपली नाहीये, सातत्याने नारिवली टीमला सलामी ओपनिंग प्लेअर म्हणून चांगला स्टार्ट करून देणारा आज आदित्य थोडासा शांत पाहायला मिळाला. 12 मध्ये 25 धाबा करायच्या, धावसंख्या कंपल्सरी चेस आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा बेनिफिट मिळणार नाही आहे. नो टॉस नो विकेट ओनली रनचेस, दिस रूल फॉर टुर्नामेंट. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला आता स्वप्नील पाटील, एक स्पिन गोलंदाज. ओ पहिला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर होते देते, कॅच टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. पहिल्या बॉलवरती सौरभची विकेट आली आहे. आता 11 मध्ये 25 डेझे. क्रमांकाचा खेळाडू पहिला चेंडू वरती पाहिलं तर फलंदाज बाद झाले. सौरभ भोईर रिव्हर्स स्वीप खेळत असताना 11 मध्ये 25 बनवायचे. सामना थोडासा या अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. या ठिकाणी पहा मिळतोय स्वप्नील वरती ऍक्शन ऑब्जेक्शन घेतलंय त्यामुळे तिसरं पंच जावं लागेल मैदानामध्ये. गोलंदाजाची शैली तपासली जाईल. आमचे देवेश पाटील चालत मैदानामध्ये पंचांची तिसऱ्या पंचांची मागणी करत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं. बारा मध्ये 25 बनवायचे होते. आता 11 चेंडू 25 ची गरज आहे कारण काडे स्ट्राईक वरती, आदित्य नॉन स्ट्राईक केलाय. आणि गोलंदाजावरती संशय नोंदवला. आता त्याची गोलंदाजी शैली तपासली जाईल कारण पाहिलं तर बॅटरचा कॉल होता. फटका ऑन साइडला चांगला खेचला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. अतिशय चांगल्या प्रकारे थ्रो येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. चांगला कॉन्टेस्ट रंगेल. अद्यापर्यंत 44 लक्षाचा पाठलाग करत असताना कधी खेळपट्टी फलंदाजीच्या बाजूने तर कधी गोलंदाजांच्या बाजूने ही खेळपट्टी पहा मिळते. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज अद्याप कोणाला घेता आला नाहीये. या मैदानावरती पाहतोय या स्वर्गीय लवशट स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा अगदी कोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केला. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका. थ्रो मात्र पहा मिळतं रनआउट. फलंदाज झालाय बाद. तिसरा धक्का नारिवली संघाला. हॅट्रिक साठी
नारेंचे विनोद पाटील यांच्या वतीने 2000 रुपये विकेट हॅट्रिक साठी न्यू बॅटर करम फुलोरे मैदानामध्ये जात असताना आता 5व्या क्रमांकाचा खेळाडू संघ थोडासा अडचणीत आहे. या अडचणीतून एखाद्याला बाहेर करावा लागेल. मगाशी सौरभच्या बॅटमधून षटकार आला. असं वाटलं की नारिवली संघ या मॅचमध्ये शिरकाव करतोय, मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती फलंदाज बाद झाला. त्यानंतर आणखीन एक बॅटर बाद झाले, त्यामुळे थोडासा संघ आता अडचणीला सामोरे जात आहे. भक्ती 11 गावदेवी नारिवली संघ अरुण गोरपेकर पुरस्कृत आज संघ मैदानामध्ये स्वर्गीय लवशट स्मृती चषकामध्ये खेळताना पाहा मिळतो आपल्याला. यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर करम फुलोरेच्या बॅट मधून यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. नारिवली संघाला पहा मिळतो आपल्याला. सध्याच्या स्थितीला पाहतो आपण. षटकार आलाय करणच्या बॅट मधून. षटकार आलाय समीकरण पहा मिळतोय 8 चेंडू 17. 8 मध्ये 17 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय. कमबॅक करत असताना तर नितलचे गुरुशेठ यांचे बंधुराज कैलाश पावशे यांचं या ठिकाणी आगमन झालं. या व्यासपीठावरती आमचे आयोजक बालचंद्रदादा पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. लास्ट गो. 8 चेंडू 17 ची गरज होती. आता 7 मध्ये 17 बनवायचे आहेत. फुल टॉस, लॉंग बिग वे. दिस इज माय टिट. 6 रन. करम फुलोरे ऑन द फायर. नाव गाजतं या चषकाचं. लवशट चषक ठेवलंय यो नारेल्या गावात. 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 थँक यू. आपण पाहतोय ड्रिंक्स रॅलीच्या दरम्यान 12 खेळाडू मैदानामध्ये जातील पाणी घेऊन, असे आयोजन कमिटीची सूचना आहे. त्यामुळे आपण सूचनेचं पालन करा. आता 6 मध्ये 11 बनवायचे आहेत. मॅच पूर्णपणे 11 मध्ये 25 धावसंख्येची गरज असताना जेथे 2 षटकार करम फुलोरेच्या बॅटमधून आले. पुन्हा एकदा मॅचला युटर्न दिला जातोय. स्ट्राईकला पाहतोय करण काटेला 11 आता बनवायचे आहेत. 6 मध्ये 11. पांडुरंग यावेळेस बॅटचा पेस होत असताना करणला पाहतोय. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. येथून सेकंड पूर्ण होईल की रनआउटची संधी आणि पहा मिळतोय ते थ्रो मात्र ॲक्युरेट आलाय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण करत असताना करम फुलोरे एक उंचपुरा खेळाडू आहे. गतवर्षी नाईट स्पर्धेमध्ये उसाटण्याच्या मैदानावरती बाजूच्याच मैदानावरती मात्र चांगली खेळी साकारली होती. तोच करण आता पुन्हा एकदा कर्दंकाल ठरतोय की काय. करण एकीकडे करण काटे दुसरीकडे करम फुलोरेला पाहतोय आपण.
2 धावा कंप्लीट केल्या. आता 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. सामना नेट टू नेट फाईट चाललाय दोन्ही संघांच्या दिशेने. अद्याप कोणताही संघ इन होत नाहीये. मात्र शेवटी क्रिकेट आहे. कधी कधी क्रिकेट असं आहे की 6 मध्ये 1 होत नाहीये. जिथे 6 मध्ये 36 होतात, 6 मध्ये 1 धाव काढायची असली तरी सुद्धा कधी कधी भंबेरी उठते. मात्र आत्ता पाहूया 5 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. पांडे आलाय गोलंदाजी मार्कवरती. सिद्धी करवले संघ पहा मिळतो आपल्याला मैदानामध्ये. त्याच्या अगेन्स्ट नारिवली संघ लेग स्टंपला होता. यावेळेस पाहतोय आपण एज लागतोय. करण तेथे चाललाय. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि अशा वेळेला काय झालंय, दुसरी धाव घेत असताना पाहायला मिळेल का आपल्याला? खराब प्रदर्शन टीम सिद्धी करवले संघाचं पहा मिळतो आपल्याला. पंचांकडे रेफर केलं जात आहे. पंच या ठिकाणी डिस्कस करतील. कोणावरही अन्याय होणार नाहीये कारण ही स्पर्धा बालचंद्र दादा पाटील यांची आहे. कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाहीये लक्षात ठेवा. पंच त्या ठिकाणी नेट टू नेट निर्णय देतील आपला. कारण पंच आहेत त्यांना अगदी जवळून पाहण्याचा योग असं. आणि पंच कधी आपले घरेलू पंच कॉन्ट्रोवर्सी करत नाहीये. त्यामुळे धावा किती असतील पंच? पंच बॅटकडे का? ओके बॅटकडे 2 धावा. यस डगआउट मध्ये खेळाडू कक्ष शांत ठेवा. प्रत्येक टीमला वॉर्न असेल. प्रत्येक टीमला वॉर्निंग असेल. डगआउट शांत ठेवा. आता 4 मध्ये 7 बनवायचे आहेत. 4 चेंडू 7 धावा. नेट टू नेट फाईट पहा मिळेल. आता नारिवली पक्ष सिद्धी करवले. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. तेथे मात्र सामना पुन्हा एकदा नारिवली संघाच्या बाजूने. मात्र पांड्याचं षटक आहे. पांड्या नेहमी चांगली गोलंदाजी करतोय. हे सातत्याने आपण पांड्याला पाहिलंय. त्यामुळे आता त्याच्यावरती जबाबदारी आली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस फ्लिक ऑफ द रिक्स. व्हाट अ शॉट. सुपर डुपर. हे लगा सिक्सर. पारितोषिक आहे आमचे बालचंद्र दादा पाटील यांच्या वतीने. म्हणजे प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. अगदी चेंडू स्लॉक स्वीप करत असताना फटका चांगला खेळला आणि त्याच्यावरती मात्र या 6 धावा. आणि आता आता जो षटकार करण काटेने ठोकला आहे त्याबद्दल त्याला भरत शेठ भोईर आमचे शाखा प्रमुख नारिवलीचे त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. यास करण काटेला पाहतोय. फ्लिक ऑफ द रिक्स. मागच्या षटकामध्ये 2 षटकार करण फुलोरेने ठोकले. त्यामुळे पुन्हा एकदा बाहेर निघून वाईट आणि मॅच जिंकले. ते सामना विजय ठरलाय. भक्ती 11 गावदेवी नारिवली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम सिद्धी करवले. लाईन अप करा दोन्ही संघ. सेकंड करा. फुल पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे मॅच मध्ये होता तो. सिद्धी करवले संघ मात्र जेथे करण फुलोरेच्या बॅट मधून 2 षटकार आले आणि त्यानेच टर्निंग पॉइंट दिला या षटकाराने आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो करण फुलोरे. अनिल डोपरी अंपायर रा. बोला ना शेठ. हॅलो. हा तर आमचे खंबे समर्थक श्रीरामचं नावाचा जयघोष करणारे अनिल शेठ डोपरी यांच्या वतीने 1000 आहेत.